सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ. आता पाहत असाल हे तर काय म्हणतात, कोंबड्या आहेत, पिल्लं आहेत. आता हे आपण आहे ना शेड केलं होतं, अजून वर्ष नाही झालेलं कोंबड्यांचं शेड केलेलं. आणि आता ह्या सर्व जेवढ्या कोंबड्या आहेत ना, तेवढ्या आपण आहेत ना 2 कोंबड्यापासून आहेत ना जवळजवळ आहेत ना 80 ते 90 कोंबड्या तयार केलेल्या आहेत. आता ह्या सर्व ज्या मोठ्या कोंबड्या दिसत आहेत ना, ह्या सगळ्या 60 कोंबड्या आहेत. आणि हे जे इकडं बारीक जाळीपाशी छोटे छोटे पिल्लं दिसतात ना, हे जवळजवळ आहेत ना 25 ते 26 पिल्लं आहेत. 2 ते 3 टप्प्यावरची पिल्लं आहेत हे. आता हे आपल्या जाळीमध्ये पण आहेत ना महिन्याचे पिल्लं आहेत. ते पिल्लं अजून काय आपण सोडलेले नाहीत चारण्याकरता. ते जाळीमध्ये आहेत ना वरच्या कप्प्यात, म्हणजे एका जाळीत 2 कप्पे केलेले आहेत. तर ही कोंबडी आणि हे पिल्लं आहेत ना वरच्या कप्प्यात आहेत. आणि जाळीच्या खाली एक कप्पा आहे, त्याच्यात हे जे छोटे पिल्लं होते ना ते पिल्लं आपण ठेवत आहोत. मी ना एप्रिल मे मध्ये आहेत ना 2 कोंबड्या घेतल्या होत्या. आणि त्या 2 कोंबड्यापासून आहेत ना एवढ्या कोंबड्या झालेल्या आहेत. आणि आपण आहेत ना घरीच आहेत ना अंडे गोळा करून आहे ना एखादी कोंबडी खुडूक झाली की ती बसून आहे ना त्यावरच तयार केलेल्या आहेत. आता ज्या आपल्या पहिल्या लॉटमधल्या ज्या कोंबड्या होत्या ना, त्याच्यातल्या पण आहेत ना जवळजवळ दिवाळीच्या वेळी 2 ते 3 कोंबड्या खुडूक झाल्या होत्या. त्याच्यातूनच आहेत ना ह्या कोंबड्या बसवल्या होत्या. आणि हे जे 2 लॉट आहे ना जाळीमधला, तो आपल्याच घरच्या कोंबड्यांपासून तयार झालेला आहे. आणि याच्यात आहेत ना काही गावरान आहेत, काही आरार आहेत, कारण की आपले काही घरचे अंडे नाही आहेत. आपण आहे ना विकत कोणाकडून पण अंडे घेतो आणि मग त्या अंड्याचे आहेत ना हे कोंबड्या तयार झालेल्या आहेत. याच्यामध्ये आहेत ना आपण जवळजवळ आहेत ना 11 कोंबडे विकलेले आहेत. आणि अजून 6 पण कोंबडे आहेत ना आपले असे मोठे आहेत. आता हे आपल्याला आहेत ना घरी लागतात कोंबडे, त्याच्यामुळे ठेवलेत. आणि हे शेड आहेत ना आपण उन्हाळ्यामध्ये आहेत ना एप्रिल मे मध्ये ना शेड तयार करण्याचा ना हाच हेतू होता, की जानेवारी फेब्रुवारीपासून आहेत ना आपले वावरं मोकळे होतात, काहीच वावरामध्ये काम नसतं. आणि जून जुलैला पाऊस पडतो, त्यानंतरूनच आहे ना पेरणी होते आणि तिथून पुढं काम चालू होतं. 3 ते 4 महिने आहेत ना काहीच काम नसतं. त्यामुळं म्हटलं कोंबड्याचा का होईना पण जोडधंदा होईल. आणि त्याच्यात आहे ना आता थोडंफार का होईना पण आपला जम बसायला लागलेला आहे. वर्षात 100 कोंबड्या का होईना पण कुठं नाही गेलेल्या आपल्या. आणि याच्यातली मर होऊ काही होऊ, आपण आपल्या घरी तयार केलेल्या आहेत. एवढा नफा तोटा आहे ना मग काही वाटत नाही. आता हा बाग बघा बरं एकदम सुकलेला आहे. याच्यातले सर्व गवत आहे ना ह्या कोंबड्यांनी खाल्लेलं आहे. ज्यावेळेस आपण सीताफळी तोडणी केली होती ना, त्यावेळेस आहे ना पूर्ण गवत होतं बागामध्ये. आणि मी याच्या आधी 1-2 वेळा व्हिडिओत पण सांगितलं होतं, की आमचे जे शेरडावाले मामा आहेत ना ते कायम म्हणायचे की तुम्ही पाळी घाला, बागात भरपूर गवत झाले. पण आम्ही ना ह्या कोंबड्यांमुळे ना गवत म्हणजे रानाला पाळीच नाही घातली. आपल्या कोंबड्यांना एक सवय पण लागलेली आहे. आता ही बघा बरं, एक कोंबडी ना शेडमध्ये आत आहे ना अंडं घालण्याकरता जातीये. आपाप सोडल्या ना त्यांना, त्या जातात म्हणजे जातातच. 9-10च्या या दरम्यानमध्ये ना घरचं काम उरकलं का कोंबड्या सोडून देते मी. 12 वाजेपर्यंत चारिते 2 घंटे. आणि परत आहे ना 3 ते 4 या दरम्यानमध्ये सोडल्या का मग 5:30-6 वाजता आहेत ना ते आपाप आहेत ना शेडमध्ये जातात. फक्त आपल्याला डालण्याकरता आहे ना थोडंसं खाद्य टाकावं लागतं. ते पण आपलं घरचं जे ज्वारी बाजरी कुठं मकाचा भाडा आहे हे गावरान कोंबड्या असल्या ना तर शक्यतो आहे ना एवढं काही मर नाही होत, आजार नाही आहे त्यांना. तरी पण आहे ना भावाचं मोठं शेड आहे, त्यामुळे ना त्यांनी पण काही जर व्हॅक्सिन काही लस बीस आणली ना तर तो पण मला देतो. त्याच्यामुळे ना मग आपल्या कोंबड्या आहेत ना निरोगी आहेत, काही आजार नाही काय नाही. आता मध्ये एवढी थंडी होती ना तरी आपण आहे ना शेडमध्ये काही बल्ब नाही लावलेला, काय नाही, रात्रीचा अंधारच असतो. त्याच्यामुळं कोंबड्यांना काही सर्दी नव्हती झाली काय नाही. आणि शेडमध्ये ना आम्ही कोवा न करता आहे ना मुरम आहे, म्हणजे आपला जो मुरम टाकला होता तोच आहे. भरपूर व्हिडिओ पाहिले की काहींचं म्हणणं की कोंबड्यांना आपण शेडमध्ये कोंडलं तर त्यावेळेस खायला नाही टाकत. मग त्यावेळेस आहेत ना ते एकमेकाला मारतात, कारण की त्यांना उकरायसाठी ना पर्यायच नसतो, कारण की खाली कोबा असतो. त्यामुळे ना जरी त्यांना खाद्य कमी पडलं, बाय चान्स आपल्याच्याने टाकणं नाही झालं, नाही तर कमी पडलं, तर त्यावेळेस आहेत ना ती जमीन उकारतात. आणि त्याच्यातूनच आहेत ना काही पण खातात किंवा नादी लागतात जमीन उकरायच्या. त्यामुळे ना मग ते एकमेकांना आहे ना कोंबड्यांना मारीत नाही काही नाही. आता आहेत ना सर्व कोंबड्या आहेत ना मी शेडमध्ये आहेत ना कोंडून घेण्याकरता म्हणजे डालण्याकरता आहेत ना घेतलेल्या आहेत. आणि आता बघा बरं, एकच ग्लास आहे ना मी त्यांना आहे ना खाद्य टाकत आहे. ही पण ज्वारी आहे, ती पण मुरमाव टाकत आहे सर्वीकर थोडी थोडी, जेणेकरून आहेत ना ह्या 4 वाजेपर्यंत आहेत ना ह्या ज्वारीच्या नादी लागताना आणि ना उकरत बसतात. आता एक कोंबडा धरते मी, पण तो बघा हाती लागाना. आणि दुसरी एक कोंबडी आहे ना मला ना टोचा मारायचा प्रयत्न करते. बघा आता ही कोंबडी आहे ना म्हणजे त्या कोंबड्याचं संरक्षण करते. आपण किती म्हणतो मुक्या प्राण्यांना आहे ना कळत नाही काय नाही.
संध्याकाळ झालेली आहे आणि आता आहे ना कालवणाचीच तयारी चालू आहे. जेव्हा कालवणाला काही नसेल ना तेव्हा आहे ना अशी मस्तपैकी ना मोकरी आमटी होते. मोकरी म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही टाकायची, मोकळी आमटी. आता हे जे खोबरं आहे ना, हे खंडोबाचं आहे ना मंदिरातला प्रसाद आहे. आमची इथं आताच खंडोबाची यात्रा झाली त्यावेळेस आहे ना तो प्रसाद आलेला राहतो खोबरं मंदिरामध्ये. ते जे पुजारी काका असतात ना सर्वांच्या घरोघरी जाऊन आहे ना प्रसाद वाटतात. आता प्रसाद म्हणजेच खोबरं हे तर कोणी काय आता खात नाही आहे. भरपूर म्हणजे 8 दिवसापासून तसंच राहिलं होतं. त्यामुळं म्हटलं आता जर आपण भाजीत टाकलं तर ते कारणी लागन. त्यामुळे ना आता हेच खोबरं मी घेतलेलं आहे. आणि जर हिरवीगार तुम्हाला आमटी करायची असेल, कोथिंबीर नसली तरी, तर आहे ना वाटणामध्येच म्हणजे हे काळा मसाल्याचं वाटण काढलं आहे ना त्यामध्येच आहे ना हळद टाकायची. ज्यावेळेस आपण काळा कांदा वाटतो ना त्यावेळेस जर हळद टाकली ना तर ना बिना कोथिंबीरचं तुमचं वाटण आहे ना एकदम हिरवंगार होतं. पाटा आणि वरवंट आहे ना आता जरा आहे ना सगळ्यांच्याच घरी म्हटलं तरी ना सांदडीला पडलेला आहे. कारण की कोणीच वाटणं वाटत नाही. हे दृश्य ना जरा तुरळक झालेलं आहे. पण मला जर कधी कधी ना अशी आमटी किंवा कढण जर करायचं असलं ना तर आहे ना पाट्यावर वाटते म्हणजे वाटते. कारण की ना त्याची चव जरा वेगळीच लागते. किती जरी आबडधोबड वाटण वाटलं ना तरी पाट्यावरची चव आहे ना मिक्सरपेक्षा आहे ना कधीच येत नाही. आता हिरवंगार वाटण वाटायचं होतं त्यामुळं म्हटलं थोडी मेहनत घेतली ना तरी चालेल. आता वाटण वाटूस तर आहे ना मला अंधार पडला होता. कारण की ना आमटीचं वाटण होतं त्यामुळे ना 2-3 वेळा आहे ना वाटावं लागतं पाट्यावर. आता जे मला फोडणीचं खोबरं ठेवायचं होतं ना बघा आता मी आहे ना ह्या वाटणाची ना कशी वाटी तयार केली आणि त्याच्यामध्येच आहे ना हे फोडणीचं आहे ना लसूण खोबरं आहे ना त्यामध्ये ठेवलं. जेणेकरून आहे ना जास्त भांडी पण खरकाटे नाही होणार. आणि हा जुगाड झाला. हा जुगाड पण आहे ना मी माझ्या सासूबाईंकडूनच शिकलेली आहे. चला तर मग माझे असेच गावाकडचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट पण करत जा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.